परभणी घटनेनंतर आंबेडकरी जनतेने शांततेत बंद पाळून निषेध नोंदविला। काही अज्ञात लोकांनी बंदचा गैरफायदा घेत हिंसक कृत्य केले, त्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलाय। याशिवाय कोम्बिंग ऑपरेशन चालवून दडपशाहीने निरपराध तरुणांना मारहाण केली। यात एका तरुणाचा मृत्यू झालाय। या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी वकिलांच्या शिष्टमंडळाने केली आहे। परभणी शहरातील घटनेनंतर आंबेडकरी जनतेने शांततेत बंद पाळून निषेध नोंदविला। काही गैर आंबेडकरी असामाजिक तत्वांनी बंदचा गैरफायदा घेत हिंसक कृत्य केले, त्यामुळे पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला। याशिवाय कोम्बिंग ऑपरेशन चालवून दडपशाहीने निरपराध तरुणांना मारहाण करण्यात आली। यात एका तरुणाचा मृत्यू झाला। या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी वकिलांच्या शिष्टमंडळाने केली आहे। मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। संविधानाचा अवमान करणाऱ्या त्या समाजकंटकांमागे कोण आहे याचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। बंद दरम्यान हिंसक कृत्य करण्यासाठी कोणी कोणाला चिथावणी दिली त्या चिथावणीखोरांचा छडा लावावा। कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। सूर्यवंशी कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे आदी मागण्या निवेदनकर्त्यांच्या आहेत। यावेळी ॲडव्होकेट आनंद गायकवाड, ॲडव्होकेट जयपाल पाटील, ॲडव्होकेट प्रशांत इंगोले, ॲडव्होकेट याज्ञिक कांबळे, ॲडव्होकेट प्रशांत कर्डक, ॲडव्होकेट घनश्याम अत्रे, ॲडव्होकेट गौतम खरतडे, ॲडव्होकेट रामदास राऊत आदी जण उपस्थित होते। परभणीला जे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली, म्हणजे तिथलं संविधान जे काही समाजकंटकांनी नेलं, तर त्यावर जो तिथं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये जे काही समाजकंटक घुसले बाहेरचे, त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे, कारण त्याचा आरोप शेवटी आंबेडकरी जनतेवर होऊन राहिलेला आहे। आणि आंदोलन संपल्यावरही पोलिसांनी एक कॉम्बिंग ऑपरेशन केलं आणि त्यात घराघरात वस्त्यामध्ये जाऊन लोकांना बाहेर काढलं की जे निरपराध होते आणि त्यांना मारलं। इतकंच नव्हे, त्यांच्या मालमत्तेचं नुकसान केलं, त्यांचे ऑटो फोडले, जे असंवैधानिक आहे। आमचं एवढं म्हणणं आहे की ज्यांनी हे केलं, आणि असं करताना काल सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक विद्यार्थी, म्हणजे जो लॉचा स्टुडंट होता, फायनल इयरला होता, त्याचा कोठडीमध्ये मृत्यू झाला। आमचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी मुद्दामून आणि जातीय भावनेतून हे सगळं केलेलं आहे, याचा तपास व्हावा। आणि ज्यांनी कोणी चिथावणी दिलेली असेल, याला मध्ये घुसून ज्यांनी हे आंदोलन चिघळवलं, त्याच्यावर कारवाई व्हावी। त्यानंतर ज्या पोलिसांनी असंवैधानिक पद्धतीने घराघरात घुसून लोकांना बाहेर काढलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्यांना मारलं, त्यांच्यावर कार्यवाही व्हावी। आणि जो सोमनाथ सूर्यवंशी मरण पावला, ज्याच्या कृत्यामुळे तो मेला, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि सोमनाथ सूर्यवंशीला 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत सरकारने करावी, एवढी आमची मागणी आहे सगळ्या वकील मंडळींची। धन्यवाद।